तू 5 वर्ष बघतोय पब्लिक डबल 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 डबल. आता तर आतमध्ये बसायला लागली. पहिल्या 2-3 वर्षापूर्वी यार रशीच्या बाहेर होते सगळे. आता जागा पुरत नाही इथे. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी आज आपण आहे ना गुहागरला चाललो आहोत. गुहागरला आगीतून धावणारा संकासूर खरं तर जगप्रसिद्ध आहे. खरं तर हा थरार अनुभवण्यासाठी आपण तिथे जातोय. नक्कीच गुहागरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संकासूर किंवा शिमगोत्सव साजरा केला जातो, खेळ साजरे केले जातात. तर आपण हा खेळ या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला गुहागरला पोचूया. तर मंडळी फायनली आपण अडूरला पोचलो आहोत आणि आता आहे ना आपण गाडी पार्क केली एका ठिकाणी. थोडंसं उशीर झालाय. आपण एका घरामध्ये आलो आहोत. घराच्या समोर विचारलं काकांना, काका गाडी लावू का? काकाने एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितलं ना की बेटा लाव म्हणून सांगितलं. सो इकडची लोक सपोर्टिव्ह आहेत, एवढं मात्र खरं. जत्रेनिमित्त कोणी तुम्ही आलात म्हणजे अशा ठिकाणी कुठेही कोकणात अशा जत्रेनिमित्त आलात, कोणाच्या घराच्या बाजूला गाडी लावायची असेल तर आवर्जून लावू शकता. लोक चांगली असतात आमच्या कोकणात. सो आपण फायनली काकांनी आल्याच्यानंतर गाडी तर पण पार्क केली, पण गाडी पार्क केल्याच्या नंतर आहे ना इथे आता आपल्याला चहासाठी विचारलं आहे. थोड्याच वेळात आहे ना पड्याल देवाच्या इथे आहे ना तिथून खेळ सुरू होतील. नवस यावेळी जास्त आहे असं काकांनी सांगितलं. आता काका कोण आहेत ना त्यांची ओळख देखील तुमच्याशी करून देतो. सो थोड्याच वेळात हा कार्यक्रम आपण अनुभवणार आहोत. नक्की संकासूर कोकणात कशा पद्धतीने असतो, काय परंपरा असतात, त्यातल्या त्यात गुहागरमध्ये संकासुराचं म्हणतात ना, गुहागरचं नाव आठवलं की संकासूर आठवतो. तर इकडे अनेक गुहागरमध्ये होळी किंवा मग संकासूर एक आगीतून धावणारा संकासूर आहे ना एक वेगळ्या पद्धतीने दाखवला जातो. दरवेळी आपण कसं एक पाठशिवणीचा खेळ वगैरे दाखवतो, पण या ठिकाणी थोडंसं वेगळं महत्त्व आहे. त्याच्यामुळे जिल्ह्यातून नव्हे, राज्यातून नव्हे तर भारतभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक या ठिकाणाला भेट देतात. थोड्याच वेळा तुम्हाला दाखवतो गर्दी वगैरे काय असेल ते. हे काका आहेत, यांच्या घराजवळ आपण गाडी लावली. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं साहेब? विजय विकाजी रसाळ. अच्छा, रसाळ साहेब आहेत आणि या काकी आहेत. तर त्यांनी आपल्याला चहासाठी विचारलं. धन्यवाद. हा चालू नाही झाले ना अजून? चालेल, अजून 9 जास्त आहेत. 9 असतात. बरोबर. चला, हे आमच्या कोकणची माणसं एकदम साधी बोळी. धन्यवाद. बिस्किट दे. नको नको, बस बस, धन्यवाद. कारण आपण आहे ना प्रवासात एवढा म्हणतात ना दगदग करत आलोय. रात्रीची वेळ आहे, 8 वाजले असतील, 8 सव्वा 8. आम्ही निघालेलो तेव्हा 6 वाजले होते. 2 तास लागले. बरेच म्हणजे असे ट्रॅफिक वगैरे लागला. आम्हाला वाटलं आम्हाला वेळेत आम्ही पोहोचतोय की नाही, पण संकासुराची कृपा आणि सुंकाई देवीची कृपा. चला चहा घेऊया.
मंडळी आता आहे ना पडाल देवाच्या इथे आहे ना खेळे झाले आणि तिथे देखील होळी झाली. आता आपण भाटीवर आलो. अडूरला आल्याच्या नंतर ही 2 ठिकाणं आहेत जिथे पहिल्या ठिकाणी पडाल देवाच्या इथे खेळे होतात, त्याच्यानंतर भाटीवर येतात. तर इथे आपले काही मित्र आहेत. हाय हाय हाय, नमस्कार नमस्कार. नाव आपली ओळख सांगा. हा, मी अमित कोबडे, कोकणी कार्टी. नमस्कार, अमित साखरमणी ब्लॉग्स. नमस्कार, आम्ही दापोलीवरून व्हायरल मित्र मंडळ अध्यक्ष अभि मांडवकर. अरे बापरे, काय ओळख सांगितली. जबरदस्त जबरदस्त. अजून बरेच सगळे मित्र आलेत. पण हे तुम्ही इंस्टाग्राम युट्यूब दोन्ही तुमच्याबद्दल काय नाही बोलत. आम्ही जरासे युट्यूब कधी कधी मग युट्यूब मग इंस्टाग्राम मग कधी कधी FB. जाऊन चेक करू शकता आपल्या कोकणातले प्रचंड असे फेमस. कमी देता आम्ही. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संदेश दादाचं ग्वादर मध्ये आमच्याकडून अगदी हार्दिक हार्दिक हा, स्वागत. खूप खूप अरे स्वागत बापरे. आहे. म्हणजे तो डायरेक्ट संगमेश्वरात संगमेश्वरात येतो दरवर्षी. 5 वर्ष झाली येतोय. आणि असाच तो हे आनंदाने आमच्याकडे सगळे सण सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि कधीतरी आमच्या दापोलीमध्ये मला वाटतं आलेलं नाहीये. आलं खरं जास्त दापोलीमध्ये जास्त जास्त. आमच्या दापोलीला सुद्धा या तुम्ही. बरं, आता स्वागत आहे दापोली. नक्की नक्की येऊ. आता जी काही होळी होणार आहे ती एक्साइटमेंट सगळ्यांनाच आहे. नक्की. तर आता खरा- वर्षानुवर्ष बघून गेलाय तू. 5 वर्ष बघतोय पब्लिक डबल 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 डबल. आता तर आतमध्ये बसायला लागली. पहिल्या 2-3 वर्षापूर्वी यार रशीच्या बाहेर होते सगळे. आता जागा पुरत नाही इथे. बरोबर. सो हा जो काही थरार होणार आहे ना त्याच्यासाठी थोडं तुम्हाला थांबावं लागेल. परत एकदा आपण हाटीवरची होळी आणि संकासूर बघणार आहोत. अजून एक. सांगितलेले नव्हते. आमची मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती, परंतु संकासूर हा खून करतो. मंडळी गर्दी बघा गर्दी बघा गर्दी बघा. हे बघा जबरदस्त. जिकडे पाहाल तिकडे सगळी माणसं. जबरदस्त. ही श्रद्धा आहे इकडच्या लोकांची संकासुरावरती. नमस्कार मित्रा.
मंडळी आताच आहे ना आपण खरं तर होळीवरून आता संकासूर आगीतून धावणारा संकासूर पाहून आहे ना आपण गाडी ठेवली त्या ठिकाणी आलो आहोत. आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नमस्कार, नाव सांगा तुमचं? अडूरच्याच ना तुम्ही? अरे वा, जवळच आहे. बरं, व्हिडिओ बघता नेहमी? अरे थँक्यू सो मच, आभारी आहोत. पुढच्या वर्षी तुमच्याकडे येऊ जेवायला. हाच चला, आज ह्या काकीने आम्हाला थोडं चहा वगैरे दिली. चहा मस्त आहे या काकींच्या हातची. पुढच्या वर्षी आलो तर चालेल का? अरे वा, असू द्या असू द्या. चला तर मंडळी, आत्ताच अडूरचे खेळे आणि आगीतून धावणारा संकासूर आपण पाहिला. खरं तर आज आहे 5वी होळी आणि या 5वी होळीच्या निमित्ताने पहिलं तर पड्याल देव म्हणून यांचं इकडे एक ठिकाण आहे, तिथून सुरुवात होते. आपण थोडंसं उशिरा पोचलो आणि तिथून मग भाटी म्हणून आहे, तर भाटीवरती हे खेळे येतात आणि इथे एवढी गर्दी होती ना. दरवर्षी गेली 5 वर्ष मी इकडे येतोय. सो 5 वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी तरी प्रचंड गर्दी होती. खरं तर आहे ना, लोकांची श्रद्धा आहे आणि श्रद्धेचा महिमा दिवसेंदिवस सगळीकडे प्रचार आणि प्रसार होतोय. खरं तर संकासुरावरती असलेली इकडच्या स्थानिक लोकांची श्रद्धा ही आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळाली. खरंच जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघतो ना तेव्हा अंगावरती काटा येतो. कारण काय, एक स्पिरिच्युअल एनर्जीचा एक्सपिरियन्स होतो. नक्कीच हे सगळं अनुभवायचं आहे ना, तर तुम्हाला गुहागरमध्ये यावं लागतं, अडूरमध्ये यावं लागतं. कसं आहे, आता काय की कुठल्या तरी वेब सिरीज येतात काय येतात, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संकासुराला दाखवलं जातं. पण ती खरं तर मी म्हणेन त्याच्यापेक्षा तुम्हाला खऱ्याखुऱ्या बाजू बघायच्या आहेत. खराखुरा कोकण अनुभवायचा आहे, कोकणातले सण उत्सव परंपरा अनुभवायच्या आहेत. त्यातल्या त्यात गुहागरमध्ये संकासूर आणि होळीचे खेळ वगैरे अनुभवायचे आहेत, तर तुम्हाला गुहागरमध्ये येऊन या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स मिळेल. सो मंडळी, तूर्ताच हा आपण व्हिडिओ इथेच थांबवतोय. आलेला आपण घेतलेला अनुभव आता म्हणतात ना मनात साठवून परत एकदा परतीच्या प्रवासात आहोत. सो मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. आणि तुमच्या गावी काय पद्धत आहे शिमगोत्सव साजरी करण्याची कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चला मंडळी, भेटूया कोकणातल्या अशाच आणखी शिमगोत्सवाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण आपलं तसा.